सिटीलिंक बस सेवेत वाहतूक नियंत्रक, लाईन चेकिंग अधिकारी आणि SLA अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना अखेर मान्यता मिळाली आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे या कर्मचाऱ्यांना करारात नमूद असलेल्या सुविधा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बॉस सिक्युरिटी सर्व्हिस या कंत्राटदाराकडून 2021 पासून कर्मचाऱ्यांना करारानुसार गणवेश, शूज, बेल्ट आणि जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची तक्रार होती. तसेच प्रत्येक 20 दिवसांच्या कामानंतर एक पगारी सुट्टी देण्याची तरतूद असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले होते. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक सुधाकर भाऊ बडगुजर यांनी या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सिटीलिंक प्रशासनाकडून संबंधित मागण्या मान्य करण्यात आल्या. या कामगिरीबद्दल युनियन विभाग प्रमुख कल्पेश शालिग्राम ठाकूर यांच्या हस्ते अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख कल्पेश ठाकूर, किरण सांगळे, उपाध्यक्ष गिरीश सूर्यवंशी व किरण सानप, सरचिटणीस योगेश चुने, रमेश खोतकर व श्रीकांत सवंतकर तसेच खजिनदार चैतन्य सोनवणे उपस्थित होते. तसेच नाशिक रोड कमिटीचे विभाग प्रमुख किरण सांगळे, उपविभाग प्रमुख शिवाजी शार्दूल, कार्याध्यक्ष शैलेंद्र खडांगळे व राजू आडके, सरचिटणीस बाळू नाईकवाडे, सागर लोंढे, अमोल जाधव, चेतन चव्हाण व शरद जगताप तसेच खजिनदार राम सोनवणे व मच्छिंद्र आहिरे यांची उपस्थिती होती. कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सुविधा आणि करारातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी युनियनच्या पाठपुराव्याला यश आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. एक तर त्यांना 20 दिवसानंतर एक भर पगारी सुट्टी द्यायची, ती अनेक 4-5 वर्षापासून प्रलंबित विषय होता. त्यामध्ये त्यांना 12 लाख रुपये सध्या आता ट्रान्सफर केले. त्यांना 12 लाख रुपये सिटी लिंकवाल्यांनी दिले. त्यामुळे पहिली मागणी ती मागणी झाली. दुसरी मागणी होती की गणवेश, बूट, जे साहित्य असतं सुरक्षेच्या दृष्टीने ते त्यांना देण्याचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला. अजून 3-4 मागण्या मान्य करण्याच्या बाकी आहेत. तिसरी मागणी अशी होती की PF कमिशनरकडे त्यांनी 2019 पासून ते 2026 पर्यंतचा जो PF आहे तो त्यांनी भरला पाहिजे होता. तर ते PF कमिशनरनी महापालिकेला पत्र दिलेलं असताना सुद्धा त्यांनी जो 24 लाखाचा PF भरलेला नाही, ती अनियमितता आहे. ते PF कमिशनरची एक आता वेळ मागितलेली आहे आणि त्यानंतर त्या भेटीमध्ये काय डिस्कशन होतं, कोणावरती ॲक्शन का घेतात PF कमिशनर ते आपण बघायला पाहिजे. आता कारण प्रिन्सिपल एम्प्लॉईज म्हणून महापालिकेची जबाबदारी आहे, सिटी लिंकची जबाबदारी आहे. ते त्यांनी सिटी लिंकची जबाबदारी त्यांनी न घेता कर्मचाऱ्यांना वेठीस धरलेला आहे. त्यांचा काही ठिकाणी PF कट केलेला आहे, तो भरलेलाच नाही PF ऑफिसला, अशी अनियमितता आहे. ती PF कमिशनरबरोबर जॉईंट मिटिंग झाल्यानंतर ती सर्व अनियमितता लक्षात येईल. कर्मचाऱ्यांच्या लिस्टचा तो डिस्कशनचा मुद्दा आहे, तो गेल्या 15 दिवसात आम्ही तो संपला. म्युनिसिपल कर्मचारी कामगार निवडण्यामार्फत बडगुजर भाऊने आमच्या प्रलंबित 2 मागण्या आता पूर्ण केलेल्या आहेत. अजूनही मागण्या भरपूर आहेत. त्याचा पाठपुरावा ते स्वतः वैयक्तिकरित्या करत आहेत आणि ह्या ज्या मागण्या आहेत त्या मागच्या 5 वर्षापासून महानगरपालिकेकडे पेंडिंग होत्या. कंत्राटदार जो आहे, कॉन्ट्रॅक्टर जो आहे, त्याच्यामार्फत ह्या मागण्या पूर्ण केल्या जात नव्हत्या. त्याच्यामुळं आम्ही जसं आता या संघटनेमध्ये सामील झालो, दत्तभाऊंच्या म्युनिसिपल कर्मचारी संघटनेमध्ये, तर या सर्व मागण्या आता हळूहळू पूर्ण होणार आहेत. त्यामध्ये काही मागण्या आमच्या आहेत अशा जसं की आमच्या कॅज्युअल विषयाच्या सुट्ट्या होत्या, ते आमच्या त्यांनी मान्य करून दिल्या आहेत. आता यापुढे PFचा मुद्दा आहे आमचा, तो त्या मागण्यांमध्ये पूर्ण करणं केलं जाणार आहे. 20 दिवसामागे एक सुट्टी आहे, ती पण आता सुट्टी की त्यांनी मंजूर करून दिलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला मानधनाचा मुद्दा जो आहे, मानधनाच्या मुद्द्यावरती सर्व आता कर्मचारी या लक्ष वेधून आहे, तर त्याचा पाठपुरावा करत आहेत. आज म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष नगरसेवक सुधाकर भाऊ बडगुजर यांचा सर्व सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही सत्कार करण्यात आला. सत्काराचं कारण असं की आम्ही आज युनियन लावून एक मोजकं 6 महिने झालेले, परंतु आज म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या एक धडाडीचे आमचे जे नगरसेवक अध्यक्ष आहेत त्यांच्यामुळे आज आमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यातून आज 2 मागण्या आमच्या मान्य झालेल्या आहेत आणि आज अशाच पुढच्याही मागण्या सुधाकर भाऊंच्या नेतृत्वाखाली आमचे नक्कीच मान्य होणार, हे आम्हाला 100% अपेक्षा आहे. मी किरण सांगळे, नाशिक रोड डेपो विभाग प्रमुख. आमच्या काही मागण्या होत्या ज्या फेऱ्या संदर्भात होत्या, त्या गाड्यांना उशीर व्हायचा, त्या फेऱ्या आम्ही काही कमी करून घेतल्या, काही बाकी आहे आणि ज्या गाड्यांना उशीर व्हायचा त्या पण फेऱ्या आम्ही उडवायला लावल्या. कधी 1-1 तास गाडी लेट होती, त्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या.